ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, संघर्ष करिअर अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे. काल आपण रेलगाडी पण सुरुवात केली होती नवीन चॅप्टर पासून. आपल्या काल एक पार्ट माझा कंप्लीट झाला. आज सेकंड पार्ट मध्ये आपण सुरुवात करू. बघा रेल्वेचे प्रॉब्लेम्स कशा पद्धतीने एक्झाम मध्ये होऊन राहिले, ठीक आहे, आणि त्याला कशा पद्धतीने शॉर्ट मेथडने सॉल्व्ह करू शकतो ते बघा. क्वेश्चन बघा. फर्स्ट काय म्हणताय, एक रेल्वे गाडी ए पासून बी पर्यंत 40 किलोमीटर तास वेगाने 7:15 निघाली. दुसरी रेल्वे त्या दिशेने सकाळी 8:15 वाजता 60 किलोमीटर तास वेगाने निघाली, तर त्या एकमेकांना किती वाजता भेटतील? अशा टाईपचा आपला क्वेश्चन आहे. सर्वात पहिले याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे की पहिली ट्रेनचे टाइम आणि दुसऱ्या ट्रेनचे टाइम. पहिल्या ट्रेनचे टाइम आणि दुसऱ्या ट्रेनचे टाइम इथे दिलाय 8.15 मायनस केले 7.15. टाइमला पहिले मायनस करायचं. पहिले काय करायचं, आपल्याला वेळेला मायनस करायचं आहे. दोघांना जर मायनस केलं किती निघला? 1 तास. बरोबर आहे. या दोघांमध्ये डिफरंट किती निघला? 1 तासा डिफरंट निघला. त्यानंतर गुन्हा. पहिली स्पीड किती होती आपली? 40. पहिली स्पीड किती आहे? पहिली किती वाजता निघली? 40 वाजता निघली. त्यानंतर दोन्ही स्पीडला मायनस करायचं आहे. पहिली स्पीड दुसरी 60 मायनस 40. 60 मायनस 40. आता इथे सर्वात पहिले कॅल्क्युलेशन करा. 60 मधून जर 40 गेले किती वाजले? ते 20 वाजले. त्यानंतर 1 गुणिले 40 करा. त्यानंतर 0 0 कॅन्सल. बे 1 बे, बे 2 4 आणि 2 1 2. हे जे 2 निघले हे तुमचे काय निघाले? 2 तास. हे जे 2 निघलं हे काय निघालं तुमचे? 2 तास. आता सांगा सर्वात लास्ट पहिली ट्रेन तर 7:15 निघली, दुसरी ट्रेन 8:15 निघली. नंतर घडीचे टाइम वाढत राहतो ना. तर या 8:15 मध्ये 8.15 मध्ये 2 तास प्लस केले तर टोटल किती झाले? 10 तास 15 मिनिट. बघा क्वेश्चनला पुन्हा कशा पद्धतीने सॉल्व्ह केलं. सर्वात आधी आपण काय बघितलं, आपल्याला ट्रेनचा टायमिंग दिलाय. एक सकाळी 7:15 निघाली, दुसरी ट्रेन 8:15 निघाली. तर या दोघांमधला जो टाइम आहे, जेव्हा दोघांचा टाइम काढला तर 1 तासाच्या काय निघाला? दोघांमध्ये फरक निघाला. तर हा फरक आपण इथे लिहिला 1 तासाचा. ठीक आहे. त्यानंतर आपली पहिली स्पीड किती होती? 40 ची पहिली स्पीड होती. त्यानंतर 60 मायनस 40 केलं, कारण दुसरी स्पीड मायनस पहिली स्पीड केलं आपण त्याच्यामध्ये. आता बघा 1 गुणिले 40 केलं डिवाइड बाय 20 आलं. जर याला काढलं किती? 2 तास आले. आणि जे तुमचा शेवटचा टाइम असतो, कधी पण लक्षात ठेवा, हा शेवटचा जो टाइम असतो याच्यामध्येच तुम्हाला प्लस करावं लागते, कारण की घडी रिव्हर्स कधी येणार नाही. बरोबर. घडी समोर वाढेल ना. 7 नंतर 8 झाले, 8 नंतर 9 10 अशीच वाढतील ना. त्याच्यामुळे आपण सेकंड टाइम घेतलाय. 8:15 मध्ये जर 2 तास प्लस केले तर आन्सर किती बनलं? 10:15. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये काय म्हणताय? दुसऱ्या क्वेश्चन मध्ये पुन्हा तेच विचारताय की एक सकाळी 7 वाजता निघाली, दुसरी ट्रेन 8 वाजता निघाली म्हणताय. ठीक आहे. पहिल्या ट्रेनची टाइम स्पीड किती होती? 50 किलोमीटर. दुसऱ्याची दिली आहे 60 किलोमीटर. आता पुन्हा टाइम दिलाय. 8 मधून जर 7 मायनस केले किती वाजले? 1 तास. लिहायला ते 1 तास गुणिला पहिली स्पीड किती आहे? 50. दिला आपण इथे 50. त्यानंतर दुसरी स्पीड मधून पहिली स्पीड मायनस करा. 60 मधून 50 मायनस करा. 1 × 50 डिवाइड बाय किती वाजले? 10 वाजले. बरोबर आहे. 1 0 1 0 कॅन्सल करा. किती वाजले? 5 1 5 तास. इथे किती वाजले? 5 तास. आता सांगितलं आन्सर कशा पद्धतीने काढायचा आहे. सेकंड टाइम बघा किती वाजले? 8. 8 मध्ये 5 प्लस करा. 8 वाजले होते, त्याच्यात 5 प्लस करा. टोटल किती झाले? 13. 8 आणि 5 किती झाले? टोटल 13. आता सांगा घडीमध्ये 13 14 आहे का? नाही आहे. तर 12 नंतर काय होते? 1 चालू होते. 12 नंतर काय होते? 1. आता तिथे आपण बघा 8 मध्ये 5 प्लस करा. 8 नंतर बघा 9 10 11 12. 12 नंतर पुन्हा 1 पासून सुरू होते. याचा मतलब इथे काय होईल? 1 वाजतील. दुपारचे 1 वाजले. याला काय म्हणतो? दुपारचे 1. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट तिसऱ्या क्वेश्चन मध्ये काय म्हणताय? पहिली स्पीड आपल्याला 30 किलोमीटर दिली आहे. सकाळी 6 वाजता त्यांनी सुरुवात केली आहे. दुसरी स्पीड 7 वाजता निघाला आणि 50च्या स्पीडने निघाला. तर आपण सर्वात पहिले या क्वेश्चन मध्ये काय तासामधला फरक काढतो. 7 वाजता निघाली, 7 आणि 6 वाजता निघाली, दोघातला फरक किती निघाला? 1 तासाचा. तर 1 तास गुणिला पहिली स्पीड किती आपल्याला? 30. पहिली स्पीड किती आहे? 30. डिवाइड मध्ये आपण काय केलं? दुसरी स्पीड मायनस पहिली स्पीड. बघा 50 मधून 30 मायनस केली आपण. तर 1 गुणिला 30 डिवाइड मध्ये दोघाला मायनस 20.
तीन तीन कट, शून्य शून्य कॅन्सल. आता तीनचे अर्धे किती बनले? दीड बनले. तीनचे अर्धे काय होतात? दीड बनतात का? पण घडीमध्ये आपण त्याला अर्धे दीड तास म्हणू शकतो डायरेक्ट त्याला. ठीक आहे, तर याला म्हणून आपण ना 1:30 लिहिलं. घडीच्या हिशोबाने त्याला 1:30चा टाइम दिला आपण ना. ठीक आहे, आता क्वेश्चन मध्ये विचारलं ते नेक्स्ट टाइम कधी किती वाजता एकमेकाला भेटतील म्हणते. सेकंड टाइम किती आहे? 7 मध्ये 1.30 प्लस करून दिले तर किती झाले? 8:30 भेटतील. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा टाइप नंबर 2 मध्ये काय विचारता क्वेश्चन मध्ये की एक रेल्वे 40 किलोमीटर तास वेगाने सकाळी 7 वाजता ए कडून बी कडे निघाली व दुसरी रेल्वे सकाळी 9 वाजता 60 किलोमीटरच्या स्पीड ताशी वेगाने बी कडून ए कडे निघाली. दोन स्टेशनवरील अंतर, दोघांमध्ये अंतर किती आहे? स्टेशनमध्ये 380 किलोमीटर अंतर असल्यास त्या रेल्वे एकमेकांना किती वाजता भेटतील म्हणते. आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. दोन ट्रेन अपोजिट दिशेने येऊन राहिली. एक ट्रेन किती वाजता निघाली? 7 वाजता निघाली 40च्या स्पीडनी, आणि दुसरी ट्रेन किती निघली? 9 वाजता निघाली 60च्या स्पीडनी. दोघी ट्रेन अशा विरुद्ध दिशेने येऊन राहिल्या, एकमेकांच्या विरुद्ध दिशेने. टोटल डिस्टन्स किती कव्हर करायचे आहे? या ट्रेनला बघा इथून सुरुवात झाली, इथून एक ट्रेन सुरुवात झाली, याच्या मधला जो डिस्टन्स आहे इथे स्टॉपवर जर पोहोचायचं आहे, या स्टॉपचे डिस्टन्स किती? 380 डिस्टन्स दिलाय. पण पहिली ट्रेन जी निघाली ती 40च्या स्पीडने निघाली आहे, दुसरी 60च्या स्पीडने निघाली आहे. ठीक आहे, आता विचारताय त्या रेल्वे एकमेकास किती वाजता भेटतील. दोन्ही जे एक 40च्या स्पीडने निघाली, एक 60च्या स्पीडने निघाली, तर इथं पोहोचायला किती वेळ लागेल? तर ही जी ट्रेन आहे पहिली ट्रेन किती वाजता निघाली? 7 वाजता निघाली, आणि दुसरी ट्रेन किती वाजता निघाली? 9 वाजता. ठीक आहे, पहिली ट्रेन किती 7 वाजता निघाली, दुसरी ट्रेन 9 वाजता निघाली. आता बघा क्वेश्चन मध्ये काय विचार, सोल्युशन कशा पद्धत आहे बघा. टोटल डिस्टन्स किती आहे? 380. टोटल डिस्टन्स किती आपल्याकडे? 380 मायनस. आता पहिली ट्रेन 7 वाजता निघाली, दुसरी 9 वाजता. 9 मधून जर 7 मायनस केलं तर किती वाजले आपले? 2 वाजले. लिहिते 2 तास झाले आपले. त्यानंतर पहिली स्पीड किती आपली? 40ची स्पीड आहे. डिवाइड मध्ये पहिली स्पीड 40, दुसरी स्पीड 60, या दोघांची काय करायची आहे? बेरीज करायची आहे. लक्षात ठेवा, विरुद्ध दिशेने जेव्हा येतील ट्रेन तेव्हा त्यांची स्पीड काय करावं लागते? आपल्याला प्लस करावं लागते. आता सोल्युशन बघा. इतकं समजलं, डिस्टन्स किती आपल्याला? 380 डिस्टन्स झालं, बरोबर. त्यानंतर आपण या दोघा तासामध्ये फरक काढला. यांच्या दोघा तासामध्ये फरक काढला. 9 मधून जर 7 मायनस केले किती? 2 वाजले. त्यानंतर ही काय आहे? आपली पहिली स्पीड आहे. 40. त्यानंतर खाली अपर मध्ये काय केलं? पहिली स्पीड प्लस दुसरी स्पीड केलं, दोघांना आपण प्लस केलं. आता बघा सोल्युशन मध्ये कसं होते. इथे पहिले गुणाकार दिलाय 380 मायनस 40 दुने 80 आणि 40 प्लस 60 किती? टोटल 100. आता 380 मधून 80 मायनस करा, वाटले किती? 300, आणि 300 ला डिवाइड करा 100 ने. तर बघा 1 0 1 0 कॅन्सल, इथे 1 0 1 0 कॅन्सल. बघा 3 1 3 म्हणजे 3 तास निघाला तुमचे आन्सर. आता हे जे 3 तास निघालाय तर सेकंड टाइम किती आपल्याला? 9 वाजता म्हटलंय ना. 9 वाजता म्हटलं, 9 मध्ये जर आपण 3 तास जर प्लस केले टोटल किती झाले? 12. तर हे किती वाजता पोहोचतील? 12 वाजता एकमेकांना भेटतील. किती वाजता भेटतील लोक? 12 वाजता एकमेकांना भेटतील. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये पुन्हा काय म्हणताय की पहिली ट्रेनची स्पीड 20 किलोमीटर आणि 7 वाजता निघाली, दुसरी ट्रेन सकाळी 9 वाजता 30च्या स्पीडने निघाली, आणि त्या दोघांना डिस्टन्स किती कव्हर 260 किलोमीटर अंतर कव्हर करायचं आहे. पण त्या दोघी ट्रेन एकामेकाला कधी मिळतील? म्हणजे क्वेश्चन असं म्हणताय की पहिली स्पीड एका डिस्टन्स वर निघाली 20च्या स्पीडनं, इथून दुसरी ट्रेन निघाली 30च्या स्पीडनं, म्हणजे विरुद्ध दिशेने निघाल्या त्या. ठीक आहे, एक समजा नागपूरहून निघाली, एक पुण्यावरून निघाली. मधामध्ये त्यांना जो स्टेशन पडेल त्याच्या डिस्टन्स किती आहे? 260. त्या दोघां ट्रेन एकामेकाला किती वाजता भेटतील म्हणते. ठीक आहे, आता आपण बघितलं टोटल डिस्टन्स किती आपला? 260 डिस्टन्स आहे. दिलं टोटल 260. त्यानंतर तासामध्ये फरक बघा. 9 वाजता निघाली आणि 7 वाजता निघाली. 9 मधून जर 7 मायनस केले किती वाजले आपले? 2 वाजले. त्यानंतर गुणाकार मध्ये आपण लिहितो पहिली स्पीड किती आहे? 20 किलोमीटर आहे. डिवाइड मध्ये आपण काय केलं? डायरेक्ट पहिली स्पीड आणि दुसरी स्पीडला प्लस केलं, 20 प्लस 30, कारण की पहिली स्पीड 20 आहे, दुसरी स्पीड 30 आहे. आता याला कॅल्क्युलेशन करा.
20×2 = 40 मायनस 260 डिवाइड मध्ये काही देईन 50. ठीक आहे. आता 260 मधून 40 मायनस केलं तर किती आलं 220 आणि खाली काय आलं 50. 0 0 कॅन्सल. आता 22 ला डिवायडेशन करा. 520 वाजले किती 2. एक पॉईंट देऊन द्या, संख्या नसल्यामुळे तो 0. 520 इथं काय आलं 4.4 आलं. काय आलं आन्सर 4.4. आता 4.4 आलं तर आता काय करायचं समोर आपल्याकडे बघा सेकंड टाइम किती आहे 9 दिलं होतं. 9 तास मध्ये 4 प्लस करायचे. 4.04 प्लस करा कारण की हा जो पॉईंट दिला आहे त्याला 4 कन्सिडर करता येईल आपल्याला डायरेक्ट. तर 4 प्लस करा. 9 नंतर बघा 10 11 12 आणि 1 दिला आपण 1 वाजून 4 मिनिटं. 1 वाजून 4 मिनिटं कारण की बघा इथे जेव्हा पॉईंट आला इथे पॉईंट आल्यानंतर बघा शून्यचा यूज होणार आहे. तर या क्वेश्चनचे आन्सर काय बनणार आपल्याला 1 वाजून 4 मिनिट. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा टाइप नंबर 3 मध्ये बघा क्वेश्चन कशा पद्धतीने विचारणार आपल्याला. काय म्हणताय एक रेल्वे 40 किलोमीटर तास वेगाने गेल्यास निर्धारित वेळेवर पोहोचते व 60 किलोमीटर तास वेगाने गेल्यास निर्धारित वेळेवर 20 मिनिट अगोदर पोहोचते. बघा या क्वेश्चन मध्ये सर्वात महत्वाचं हे आहे की जर 40च्या स्पीड न गेलं तर बरोबर टायमावर पोहोचते म्हणते, पण 60च्या जर स्पीड न गेलं तर किती 20 मिनिटं अगोदर पोहोचते म्हणते. तर रेल्वेने किती अंतर कापले म्हणते, किती डिस्टन्स कापले म्हणते. आता बघा क्वेश्चनला सोल्युशन कसं करायचं. एक्स्ट्रा मिनिट किती आले आपले 20 मिनिट आले. बरोबर आहे. एक्स्ट्रा किती मिनिट आले आपले 20 मिनिट आले. नंतर आपण कंपॅरिझन किती करतो 60 मिनिटांना करतो ना आले. मग सांगा एका तासात मिनिटं किती असतात आपली टोटल 60 मिनिटं असतात ना, म्हणून 60 मिनिटं खाली केली आपण. ठीक आहे. याला कॅन्सलेशन केलं 0 0 कॅन्सल. बे 1 बे बे 3 6 म्हणजे 1/3 का निघाला आपला आन्सर 1/3 निघालं. एवढं समजलं का. सर्वात पहिले या क्वेश्चन सॉल्व्ह करायच्या वेळेस बघा काय करणार. 20 मिनिटं अगोदर म्हणलं नाही त्यानं, 20 मिनिटं अगोदर म्हणलं नाही तर आपण इथे 20 मिनिटं लिहिले. एका तासात मिनिटं किती असतात टोटल 60 मिनिटं असतात आपण, म्हणून इथे आपण 60 केले. त्यानंतर 0 0 काढला. बे 1 बे बे 3 6 म्हणजे 1/3 आला आन्सर. त्यानंतर पहिली स्पीड 40 आहे, दुसरी स्पीड 60 आहे. पहिली स्पीड किती आहे 40, दुसरी स्पीड किती आहे 60. तर ह्या दोघांच्या काय काढायचे आपल्याला लसावी. काय काढायचे आपल्याला लसावी. आता लसावी काढणं शिकलो तर आपण लसावी बघा 20च्या ठेवून भाग द्यायचा डायरेक्ट याला घेऊ शकतो आपण डायरेक्ट. बघा 20 दुने 40 आणि 20 3 60 होतात का डायरेक्ट. 20 दुने 40 आणि 20 3 60. आता दादा 2 आणि 3 ला कोणता भाग जात नाही म्हणजे गुणाकार करा. 3 दुने 6 आणि 6 गुणिले जर 20 केले तर किती आला आपला आन्सर 120 आलं. बरोबर आहे का 120 आलं. आता 120 ला 1/3 न डिवाइड करा. हे जे तुमचे आन्सर आलं होतं या तासाला 1/3 न डिवाइड करा. आता करायचा 3 चौक 12 आणि 0 जो होता त्याला करून ठेवते. इथे निघाला काय आपला आन्सर 40. डिस्टन्स किती निघलं 40 किलोमीटर. बघा काही हार्ड क्वेश्चन नाहीये, एकदा व्यवस्थित बघत यायला कशा पद्धतीने सॉल्व्ह केला आहे. तर आपण 20 मिनिटं बघितले, 20 मिनिटं अगोदर चाललात आणि 60 कुठून आले कारण की एका तासात मिनिटं किती 60 असतात. 0 0 कॅन्सल केला. बे 1 बे बे 3 6 1/3 आपला आन्सर निघाला. ठीक आहे. दुसऱ्यामध्ये पहिली स्पीड आणि दुसरी स्पीड, पहिली स्पीड 40 आहे, दुसरी स्पीड 60 आहे. तर याचे आपण एलसीएम काढला. एलसीएम काढला तर बघा 20च्या ठेवून भाग जाते. 20 दुने 40 आणि 20 3 60 होऊन राहिले. त्यानं 2 आणि 3 ला कुठं भाग जात नाही त्याच्यामुळे आपण दोघाला इंटू केलं. 3 दुने 6 आणि 6 ला जर 20 ने इंटू 120 आलं. 120 ला 1/3 न भाग द्या. बघा 3 चौक 12 आणि जे शून्य वाटलं होतं याला वर करून द्या. संपला विषयाचा. 40 1 40. त्याने विचारलं होतं आपल्याला किती अंतर कापेल, किती अंतर कापेल. तर किती अंतर कापेल 40 किलोमीटरचे अंतर कापेल. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनला बघा. बघा दुसरा क्वेश्चन बघा याच्यात काय म्हणलं नाही. एक रेल्वे 48 किलोमीटर तास वेगाने गेल्यास निर्धारित वेळेवर 60 किलोमीटर तास वेगाने गेल्यास 20 मिनिट अगोदर 30 मिनिट अगोदर पोहोचते. तर रेल्वेने किती अंतर कापले म्हणते. आता याच्या आधी आपण सॉल्व्ह केला बघा क्वेश्चनला. सर्वात पहिले किती मिनिटं समोर चालली आहे 30 मिनिट. 30 मिनिट आणि एका तासात मिनिटं किती 60 मिनिटं असतात म्हणून 60 मिनिटं गेले आपण याच्यामध्ये. आता बघा 0 0 कॅन्सल केला.
3 एक 3 आणि 3 दुने 6 म्हणजे 1/2. 1/2 हे झालं तासामध्ये डिफरंट. त्यानंतर आपण आता काढून एलसीएम, लसावी आणि काढा लसावीच्या. 12 आणि 16च्या लसावी काढा. आता बघा 48 आणि 60 कोणत्या टेबल करतात? 12 टेबल करतात बघा. 12 चोक 48 आणि 12 पंचे 60. 4 आणि 5 ले कोणत्या टेबल भाग जात नाही म्हणून आपण डायरेक्ट गुणा करा. 5 चोक 20. 20 इंटू 12 केले तर 12 दुने 24 आणि 240 आन्सर आला आपलं. 240 ला 1/2 ने डिवायडेशन करा. आता बघा याचे अर्धे केले की झाले 12 आणि हा शून्य वर घेऊन घ्या, कॅन्सल झाले. म्हणजे 120 काय निघालं आपलं? किलोमीटर निघालं. ठीक आहे, समजला क्वेश्चनला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनला घ्या. बघा नेक्स्ट क्वेश्चनला काय म्हणताय, पहिली स्पीड दिली आपल्याला 50, दुसरी दिली आहे 60 आणि 20 मिनिटं अगोदर पोहोचत आहे. विचारता क्वेश्चन मध्ये किती अंतर काढले. आता 20 मिनिटं दिले, 20 मिनिट तर एखादा आपले 60 मिनिटं असतात. कंपॅरिझन करतो आपण, 0 कॅन्सल, बे बेत्री 6 म्हणजे 1/3. हे झालं इथलं क्लिअर. त्यानंतर 50 आणि 60 च तुम्ही लसाई काढून द्या. 10 टेबल भाग चालला, 10 पंचे 50, 10 सक 60 बरोबर. याला गुणाकार करा. 5 इंटू 6 5 सकम 30. 30 इंटू जर 10 केले, 30 गुणीला जर 10 केले तर आन्सर किती आला? 300. या 300 ला 1/3 ने भागायचे आहे. सांगा 3 एक 3 वाटले किती? तर 100. त्याने डिस्टन्स किती कव्हर केलं? 100 किलोमीटर. ठीक आहे, चला नेक्स्ट टाईप बघा. टाईप नंबर 4 मध्ये बघा काय म्हणताय की एक रेल्वे ताशी 90 किलोमीटर वेगाने जात असल्यास तिच्या मीटर सेकंद किती? तिचे आपल्या काढायचे मीटर सेकंद काढायचे आहे. आता बघा इथे एक फॉर्म्युला सांगितलं आहे. जर तुम्हाला सेकंद म्हणेल तेव्हा त्याला 5/18 यूज करा आणि किलोमीटर म्हणेल तर 18/5 करा. आता क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारलं नाही सेकंद, कोणाबद्दल विचारलं नाही? सेकंद बद्दल विचारलं नाही. तर बघा किलोमीटर किती आपल्याकडे? 90 बरोबर. सेकंद म्हणून तर काय फॉर्म्युला यूज येईल? 5/18 करा, याला क्रॉसिंग करा. 18 एक 18, 18 पाचे 90 आणि 5/5 25. हे 25 का निघलं आपलं? सेकंद. काढता येईल काय सर? बघा क्वेश्चन मध्ये काय म्हटलं मी आता फॉर्म्युला सांगितलाय. सेकंद जर काढायला दिलं क्वेश्चन मध्ये, सिंगल तुम्हाला फक्त किलोमीटर दिलं असेल आणि त्याच्यामध्ये सेकंद काढून दाखवा तर सेकंद कसं निघेल? 5/18 करा. ठीक आहे, तसंच किलोमीटर विचारेल तर 18/5 चे यूज कराल. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनला बघा. बघा दुसऱ्या क्वेश्चन मध्ये म्हणताय की 108 किलोमीटर वेगाने जात असल्यास त्याची मीटर सेकंद किती म्हणते. पुन्हा सेकंद काढायला सांगितलंय. इथे करा 108 इंटू सेकंद म्हटलं तर फॉर्म्युला काय लागेल? 5/18 लागेल. ठीक आहे, 18 एक 18, 18 सके 108 होतात आणि 6 पंचे 30. हे 6 पंचे 30 का निघालं आपलं? सेकंद निघालं. ठीक आहे, चलो नेक्स्ट टाइप नेक्स्ट क्वेश्चन बघा. इथे आपण 54 स्पीड घेऊन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणताय, पुन्हा 54 किलोमीटर वेगाने जात असल्यास ते सेकंद काढा म्हणते. तर 54 किलोमीटर आपण लिहिलं असं इंटू सेकंद काढायला म्हटलं तर इथं 5/18 यूज करतो आपण बरोबर. आता 18 किती होतात? 54 आणि 5 15. हे काय निघालं आपलं? सेकंड मध्ये आन्सर निघालं. ठीक आहे, आता नेक्स्ट बघा क्वेश्चनला. बघा टाईप नंबर 5 मध्ये काय म्हणलं नाही की एक रेल्वे औरंगाबाद ते पुणे 40 किलोमीटर तास वेगाने जाते व पुणे ते औरंगाबाद 60 किलोमीटर येते. या क्वेश्चन मध्ये बघा येते आणि कुठे आहे? जाते. आता जे सांगितलं तुम्हाला, जर जाते आणि येते म्हणून तर साइन कोणतं लागेल? प्लस. आणि जर क्वेश्चन मध्ये जाते म्हटलं तर चिन्ह काय ना तिथे मायनस. लक्षात ठेवा या क्वेश्चन मध्ये. ठीक आहे, काय म्हणलं ना क्वेश्चन. एक ट्रेन बघा इथं समजते औरंगाबादले पुण्याला चालली. बघा औरंगाबादवरून ही कुठे चालली? पुण्याला जात आहे बरोबर आहे. आणि त्यानंतर परत येताना बघा कशी येत आहे? पुण्यावरून रिटर्न येत आहे. बघा पुण्यावरून औरंगाबादला रिटर्न येऊन राहिली ट्रेन. ठीक आहे, पुण्यावरून औरंगाबाद रिटर्न येत आहे. म्हणून जाते आणि येते म्हणलं त्या क्वेश्चन मध्ये काय करायचं बघा. आपल्याला काय काढायचं क्वेश्चन मध्ये? सरासरी काढायची आहे. काय काढायचं? सरासरी. आता मला सांगा औरंगाबाद आणि पुणे दोन आहेत ना डिस्टन्स, दोन शहरात. औरंगाबाद आणि पुणे वेगवेगळे शहर आहे. गुन्हा पहिली स्पीड किती आहे? ते 40 आणि दुसरी स्पीड किती आहे? 60. इथं लिहिलं समजलं? पहिली स्पीड आणि दुसरी स्पीड.
आता क्वेश्चन मध्ये बघा महत्वाचं, जाते आणि येते म्हणलं तर जाते येते म्हणलं तर चिन्ह काय ते प्लसचं, तर म्हणून आपण या दोघांना पहिली स्पीड आणि दुसरी स्पीडला प्लस केलाय. समजलं का क्वेश्चन मध्ये काय केलंय म्हणून आपण ना. आता सोल्युशन करायच्या वेळेस प्लस चिन्ह आहे त्याला पहिले बेरीज करून टाका. 2 गुणिला 40 गुणिला 60 भागिले 100. आता 1 0 कॅन्सल, 1 0 कॅन्सल. आता बेचो 8, 8 सा कम 48, तर 48 किलोमीटर का निघालं आपलं, सरासरी निघाली. ठीक आहे, क्वेश्चन समजला कशा पद्धतीने सॉल्व्ह केला म्हणून आपण ना. चला नेक्स्ट क्वेश्चनला बघा. बघा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये पुन्हा काय म्हणताय, औरंगाबाद ते पुणे 20 किलोमीटर वेगाने जाते आणि पुणे ते औरंगाबाद येते म्हणते. पुन्हा जाते येते म्हणून बघा 2 ट्रेन आपण 2 लिहिले. पहिली स्पीड 20 आहे, दुसरी स्पीड 30 आहे. त्यानंतर जाते येते म्हणल्यानंतर काय करू आपण, प्लस करून 20 प्लस 30 इथे करा. 2 गुणिला 20 गुणिला 30 भागीला 20 आणि 30 की झाले 50. तर 1 0 1 0 कॅन्सल करा. 5 1 5 आणि 5 20 करायला कॅल्क्युलेशन. 2 गुणिला 4 8 8 8 3 24 24 किलोमीटर का निघाला आपला, सरासरी निघाली. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनला बघा. बघा क्वेश्चन 3 मध्ये काय म्हणताय, 70 किलोमीटर जात आहे आणि 30 किलोमीटर येत आहे. पुन्हा जाते येते म्हणलं तर चिन्ह काही प्लस येईल. पहिली स्पीड किती आहे 70, दुसरी स्पीड किती आहे 30. त्यानंतर 70 प्लस 30, पहिली स्पीड आणि दुसरी स्पीड प्लस करतो आपण. आता काय कॅल्क्युलेशन, 2 गुणिला 70 गुणिला 30 भागीला 60, 70 आणि 30 की झाले 100. 1 0 1 0 कॅन्सल, 1 0 1 0 कॅन्सल. बघा 7 2 14, 14 तरी 42, तर 42 किलोमीटर का निघली आपली, सरासरी निघाली. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनला बघा. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणताय, एक रेल्वे नागपूर ते पुणे 30 किलोमीटर तास वेगाने जाते व दुसरी ट्रेन नागपूर ते पुणे 40 किलोमीटर वेगाने परत जाते म्हणते. परत जाते म्हणजे गोष्ट करताय, तर त्या सर्वाधिक वेग किती. आता बघा दोन्ही क्वेश्चन मध्ये जाते आणि जात्याची गोष्ट केली आहे. दोन्ही क्वेश्चन मध्ये जाते जात्याची गोष्ट केली आहे. आता सांगितलं जाते जाते म्हणून तर चिन्ह कोणतं येणार, मायनस येणार आहे. आता आपल्याला 2 ट्रेन म्हणून 2 लिहिले. पहिली स्पीड किती 30 आहे, दुसरी स्पीड 40 आहे. ठीक आहे, त्यानंतर खाली बघा 40 - 30. काऊन 40 - 30 केलं, कारण की दोन्ही कंडिशन मध्ये एकच ट्रेन नागपूरहून पुणे जात आहे, नागपूरहून पुण्याला जाऊन झाली, म्हणजे एकच ट्रेन दोन्ही दिशेने जात आहे म्हणून मायनस केलं. आता या दोघांना बघा सोल्युशन मध्ये, 2 गुणिला 30 गुणिला 40 डिवाइड मध्ये 10. बघा 1 0 1 0 कॅन्सल केलं आपण ना. त्यानंतर कॅल्क्युलेशन करा, 20 × 30 की झाले 60 आणि 6 × 24 हे काय झाले आपली सरासरी. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनला बघा. बघा टाईप नंबर 6 मध्ये काय म्हणताय, 200 मीटर लांबीची रेल्वे एक प्लॅटफॉर्मवर माणसाला 4 सेकंदात व प्लॅटफॉर्म वरील 6 सेकंदात ओलांडते, तर त्या प्लॅटफॉर्मची लंबाई किती. प्लॅटफॉर्मची लंबाई विचारताय. आता एक ट्रेन 200 मीटरची ट्रेन बनलेली आहे. ठीक आहे, माणसाला पार करायला किती वेळ लागते, 4 सेकंद लागते आणि प्लॅटफॉर्मला क्रॉस करायला दिले किती वेळ लागते, 6 सेकंद लागते. तर विचारताय प्लॅटफॉर्मची लंबाई किती. आज सांगा 200 मीटरला एका माणसाला क्रॉस करायला दिले किती लागते, 4 सेकंदचा टाइम लागते. विचारताय 6 सेकंद मध्ये किती त्या प्लॅटफॉर्मची लंबाई किती होईल म्हणते. क्रॉसिंगचा यूज करा, क्रॉसिंगचा यूज करा. काय करायचं, 200 गुणिला 6 भागिले 4 करा. 4 1 4 आणि 4 पंचे 20. हा शून्य वर घेऊन घ्या आणि कॅन्सल करून टाका. 5 सकम 30 होतं. टोटल किती आले 300. किती आले टोटल 300. आणि सांगा ट्रेन, हे जे ट्रेन आहे, ट्रेन किती मीटरची होती आपली, 300 मीटरची होती, 200 मीटरची होती, म्हणून 200 मायनस करून दिलो आपण. वाटले किती 100. 100 मीटर का निघला, हा तुमचा प्लॅटफॉर्म झाला. ठीक आहे, सिंपल मेथड सॉल्व्ह करू शकता याला. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणता बघा, 800 मीटर लांबीची रेल्वे एक प्लॅटफॉर्म वरून माणसाला 12 सेकंद ओलांडते, तर त्या प्लॅटफॉर्मवर किती सेकंद ओलांडेल म्हणते. माणसाला 12 सेकंदामध्ये, क्वेश्चन काय म्हणताय, प्लॅटफॉर्म 5 सेकंद ओलांडते आणि प्लॅटफॉर्म 12 सेकंद ओलांडते. आठशे मीटर लांबीची रेल्वे एक प्लॅटफॉर्म वरून माणसाला 5 सेकंद ओलांडते व प्लॅटफॉर्म 12 सेकंद ओलांडते, तर
त्या प्लॅटफॉर्मची लांबी किती. आता सांगितलं बघा 800 मीटर ट्रेन आहे, हे कितीची आहे, ट्रेनची गोष्ट करतात. ट्रेन किती आहे, 800 मीटर आहे, आणि माणूस जर तिथे उभारला त्याला किती सेकंदामध्ये ओलांडते, 5 सेकंदामध्ये ओलांडते. विचारत आहे की प्लॅटफॉर्मला 12 सेकंदा ओलांडते, तर त्या प्लॅटफॉर्मची लांबी किती, क्रॉसिंगचा यूज करायला 800 गुणिला 12 भागीला 5. 5 ला जर याला भागितलं तर 16 टाइम येते, आणि 0 वर घेऊन घ्या. 160 गुणिला 12 करा बरं, 0 12 सकम 72 वाटले किती 7, 12 1 12, 12 आणि 7 किती झाले 19. म्हणजे टोटल किती आले 1920 आलं. तिथून ट्रेनची लांबी किती आहे 800 आहे, तर 800 ला मायनस जर केलं तर किती वाचून राहिले आपले 112220. तर हे काय निघालं प्लॅटफॉर्म, काय निघालं आपला प्लॅटफॉर्मची लांबी निघाली. ठीक आहे. बघा क्वेश्चन मध्ये काय म्हणताय की श्याम 10 किलोमीटर वेगाने गेल्यास 5 मिनिटाला उशीर पोहोचतो, आणि 15 किलोमीटर स्पीड निघाला तर 7 मिनिट लवकर पोहोचतो. तो ऑफिसचे विचारताय घरापासून ऑफिस किती. आता क्वेश्चन मध्ये बघा ऑफिसला जाण्या मेन उद्देश काय आहे, ऑफिसला जाण्याचा. ठीक आहे. जर तो 10च्या स्पीडने निघेल, 10 किलोमीटर स्पीडने 5 मिनिट उशीर पोहोचते, आणि 15च्या गेला तर 7 मिनिट लवकर पोहोचते. आता मेन उद्देश जाण्याचा आहे ना, ऑफिस मध्ये जाऊन राहिला तर जाते जाते म्हणलं तर काय होईल, हमेशा मायनस चिन्ह येते. आता सांगा पहिली स्पीड किती आहे 10, दुसरी स्पीड किती आहे 15. 15 मधून जर 10 मायनस केले तर आपले किती बघा सोल्युशन मध्ये काय येते. त्यानंतर इकडे बघा नेक्स्ट मिनिट किती दिले 5 मिनिटं आणि 7 मिनिटं. 7 आणि 5 किती टोटल 12 झाले, 12 मिनिट झाले, आणि एका 12 मिनिटं किती असतात आपले 60 मिनिटं असतात, म्हणून 60 डिवायडेशन करा. आता याला काढा 12 1 12 आणि 12 पंचे 60 होऊन राहिले. आता कॅल्क्युलेशन करायच्या वेळेस लक्षात ठेवायचं 10 गुणिला 15 डिवाइड 15 मधून जर 10 गेले वाटले किती 5, गुणाकार मध्ये 1/5 हे जे लिहिलं होतं आपण संख्या 1/5. आता बघा 5 1 5 आणि 5 3 15, पुन्हा हे 5 आहेत, 5 1 5 5 दुने 10. आता 1 वाटलेला 1 गुणे 2 आले, 2 × 3 3 दुने 6. हे 6 किलोमीटर का निघालं ऑफिसचे अंतर. ठीक आहे. काढता येईल क्वेश्चनचे आन्सर. नेक्स्ट दुसऱ्या क्वेश्चन मध्ये बघा 16च्या स्पीडने जाते तर 7 मिनिट उशीर आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हणताय 16 किलोमीटर वेगाने गेल्यास 7 मिनिटं उशीर पोहोचतो, आणि 20 किलोमीटर स्पीडने गेला तर 8 मिनिट लवकर पोहोचतो. आता पुन्हा त्याला कार्यालय म्हणजे जायचं आहे, आणि कार्यालयाचे अंतर विचारताय, म्हणजे दोन्ही एकाच जागेवर जाऊन राहिला तो. तर पहिली स्पीड किती 16 आणि दुसरी 20 आहे. आपण काय केलं 16 गुणिला 20 केलं, बरोबर. त्यानंतर जर एकाच दिशेने जात असले तर आपण काय करतो मायनसचा यूज करतो. तर मायनस करा 16 मधून 20 मायनस 16 करा × आता 7 मिनिटं आणि 8 मिनिटं, 7 आणि 8 किती झाले टोटल मिळून 15 मिनिटं झाले, आणि एका 13 मिनिटं किती 60 मिनिटं असतात म्हणून 60 लिहिली इथं आपण. ठीक आहे. आता कॅल्क्युलेशन करा 15 1 15 आणि 15 चौक 60. आता इकडे कॅल्क्युलेशन करा आपण जर 16 गुणिला 20 डिवाइड मध्ये 20 म्हणून 16 गेले वाटले किती 4 गुणिला 1/4 हे 1/4 हे झाले इकडचे. ठीक आहे. आता काटायला 4 पंचे 20 आणि 4 चौक 16. त्यानंतर 1 गुणिला 4 4 1 4 आणि 4 पंचे 20, तर हे 20 किलोमीटर हवर काय निघालं 20 किलोमीटर काय निघालं अंतर निघालं. ठीक आहे. हे या क्वेश्चनचे आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघू.